हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू वैष्णवीज व्लॉग्स. तर मी आज चालली आहे माझ्या फॅमिलीसोबत बाहेर फिरायला आणि माझी मामाची मुलगीसुद्धा आली होती माझ्या घरी राहायला, जे की तिचं नाव आहे स्वरा. तो मी तिला माझ्या पहिल्याच्या व्लॉग्समध्ये सुद्धा बघितली असेल. तर आज आम्ही चाललो आहे निमगावच्या खंडोबाचं दर्शन करण्यासाठी आणि निमगाव हे पुण्यापासून 2 तासावर आहे. तर आम्हाला तिकडे जायला 2 तास लागणार आहेत. आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्ही दुपारी घरनं 2 वाजता निघालो होतो आणि आम्ही जेवण वगैरे करून नव्हतो निघलो. सो आम्ही थोडं पुढे आल्यावर डिसाईड केले की आता आपण इथं काहीतरी खाऊया, मग त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. तर आम्ही थांबलो होते एका रेस्टॉरंटमध्ये, वेदांत प्युअर व्हेज. आणि मग आम्ही डिसाईड करत होतो की काय घ्यायचं. तर सगळ्यात पहिलं तर घेतली होती तर मिसळ. ही त्यांची स्पेशल मिसळ घेतली होती आम्ही. आणि मम्मी पप्पांनी घेतलं होतं हे वडा आणि इडली, ज्याचं की टेस्ट एवढं पण चांगलं नव्हतं. आणि आता चला आपण मिसळ टेस्ट करून बघूया. तर जेव्हा मी मिसळ टेस्ट केली तर मिसळचं टेस्ट चांगलं होतं, ओके ओके होतं, एवढं पण खास नव्हती. बट मला माहीत नाही, मी तर चांगलं म्हणून असं केलं. आणि नंतर स्वराने घेतले होते हे व्हेज चीज सँडविच, जे की ग्रिलवालं होतं. आणि ह्या सँडविचचं टेस्ट छान होतं. मी ह्याला रेट करेल 7.8. त्याच्यानंतर आम्ही परत निघालो पुढे जाण्यासाठी. ॲक्च्युली आम्ही निमगावला पोचणार होतो 2 तासामध्ये, बट आम्हाला 3 तासपेक्षासुद्धा जास्त लागले, कारण की मध्येच आम्हाला ट्रॅफिक लागलं होतं. दॅट्स वाय आम्हाला खूप उशीर झाला आणि एकदम रात्र झाली होती इथे पोचायला. आणि मग फायनली आम्ही पोचलो. तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला दाखवते हे मंदिर कसं आहे ते. आणि मी तुम्हाला संपूर्ण माहितीसुद्धा सांगणार आहे. तर चला सगळ्यात पहिलं तर आपण इथनं आतमध्ये जाऊया. इथे त्याचं मेन गेट होतं आतमध्ये जाण्यासाठी. ॲक्च्युली जेव्हा आम्ही इथे आलो होतो ना, आम्ही मंदिरात दर्शन करून झाल्यानंतर आम्हाला समजले की त्याच्या दुसऱ्या दिवशीच इथं उरूस सुरू होणार होता. आणि आम्हाला ती गोष्ट माहीत नव्हतं, आम्ही त्याच्या आदल्या दिवशीच आलो होतो. आणि हे जे मंदिर आहे ना, ते पुणे नाशिक मार्गावरील राजगुरुनगरपासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर आहे. आणि निमगाव दावडी गावात हे मंदिर आहे. निमगाव खंडोबा हे पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगरजवळील एक जागृत देवस्थान आहे. आणि भीमा नदी काठी हे वाचलेले आहे. आणि जेजुरीसारखेच हे खंडोबाचे महत्त्वाचे स्थान असून हे इथे एका टेकडीवर तटबंदीसह भव्य मंदिर आहे. आणि हे पुण्यापासून 40 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे ते मुरळी नसून फक्त वाघ्याच आहे. आणि ह्या जागृत मंदिराचे पुनर्निर्माण पेशवेकालीन दिवाण चंद्रचूड यांनी केले होते. चला आता आपण हे मंदिर बघूया. ह्याचा कलर बघ कसं दिसतंय. हे बघ कसं दिसतंय ह्याच्यात. वाव, ह्यात खूप वेगळं दिसतंय.
असं काय दिसतं. थँक्यू. वाव. तर आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि दर्शन खूप सुंदर झालं, एकदम प्रसन्न वाटलं. आणि आतमध्ये जी देवाची मूर्ती असते ना, त्याचा व्हिडिओ काढायचा, फोटो काढायचा अलाउड नाही आहे, सो मी ते घेऊ नाही शकले. तर दर्शन झाल्यानंतर आता आम्ही परत चाललो आहे पुणेला. आणि जाताना आता आम्हाला पहिलं तर करायचं आहे डिनर. आम्ही आलो होतो तुळजा रेस्टॉरंटला डिनर करण्यासाठी, तर चला आपण जाऊया. आर यू गाइस हंग्री? Yes. हाऊ मच? Too much. व्हेज गर्ल, व्हेज. The vegetarian one is too hungry. नॉनव्हेज, नॉनव्हेज, नॉनव्हेज. तर आम्ही ऑर्डर केलं होतं एक चिकनची भाजी आणि एक पनीरची भाजी. म्हणजे स्वरा आणि मम्मी व्हेज खाणार होते, पप्पा, दीदी आणि मी आम्ही नॉनव्हेज खाणार होतो. तर आम्ही नॉनव्हेजमध्ये घेतलं होतं हे चिकन कोल्हापुरी आणि भाकरी, आणि स्वरा आणि मम्मीने घेतलं होतं पनीरची भाजी आणि रोटी. तर चला आता आपण हे जेवण टेस्ट करून बघूया ह्याचा टेस्ट कसं असणार आहे. तर जेव्हा मी ही भाजी टेस्ट केली तर भाजी खूप तिखट होती, खूप जास्त तिखट होती, कारण की कोल्हापुरी म्हणले की तिखटच असतं. सो ही फार तिखट होती, बट टेस्ट एकदम मस्त होतं. मला ही भाजी आवडली आणि भाकरीसुद्धा आवडली. आणि ह्यांची पनीरची भाजीसुद्धा चांगली होती. कसं आहे? हां, वा, कसं आहे? त्याच्यानंतर आम्ही घेतली होती ही चिकन दम बिर्याणी आणि दिसायला फार सुंदर होती. तर चला आपण ह्यालासुद्धा टेस्ट करून बघूया. तर बिर्याणी टेस्ट केल्यानंतर बघितलं बिर्याणी खूप छान होती. मी ह्या बिर्याणीला रेट करेल 8.8. आय लाईक इट. आणि डिनर करून झाल्यानंतर आम्ही आलो होतो नॅचरल्सला आईस्क्रीम खायला. बट आज एवढी गर्दी होती ना, मोठी लाईन होती, कारण की मला असं वाटतं सॅटर्डे वगैरे असल्यामुळे तिकडे गर्दी असेल. आणि आम्ही सगळ्यांनी तिथे आईस्क्रीम घेतली. मेन म्हणजे मला तिथली कोकोनट टेंडर आईस्क्रीम खूप आवडती. आणि हा होता आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया परत नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड ऑल्सो टू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. बाय.